एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची धूम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे साईनगर प्रभागाचे उमेदवार तुषार भारतीय यांनी युवा स्वाभिमानचे साईनगर प्रभागाचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. तुषार भारतीयचं म्हणणं आहे की युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे हे सरकारी कॉन्ट्रॅक्टदार आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या टेंडरचे वर्ष अजून संपलेले नाही आहेत. तरी पण त्याआधीच सचिन भेंडे यांनी उमेदवारी अर्ज भरले व त्यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. परंतु ती उमेदवारी अवैध असल्याचे असे आरोप तुषार भारती यांनी केले आहेत. यावेळी तुषार भारती यांनी संबंधित आरो यांचे देखील या प्रकरणात समावेश असल्याचे संशयास्पद आरोप देखील केले आहेत. याच पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकरणात शहरात 2 दिवसापासून राजकीय वातावरण ऍक्टिव्ह मोडवर आहे. याच दरम्यान 2 जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अमरावतीच्या दौऱ्यावर होते. त्या दरम्यान पालकमंत्र्यांनी तुषार भारतीय यांच्याशी देखील भेट घेतली आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांच्याशी देखील भेट घेतली आणि त्यानंतर तुषार भारतीय यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की त्यांनी जी तक्रार सचिन भेंडे विरुद्ध दाखल केली होती ती याचिका त्यांनी 2 जानेवारी रोजी मागे घेतली आहे. साईनगर प्रभागामध्ये श्री सचिन भेंडे हे स्वाभिमान पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केली होती की ते कंत्राटदार असल्याने आणि कायद्याने घटनेने जर कोणी तो लाभार्थी असेल तर त्याला निवडणूक लढता येत नाही आणि अशा प्रकारची तक्रार माननीय दादासाहेब दराडे आरो यांच्याकडे मी दाखल केली. त्यामध्ये तो पुरावा असा आहे की महानगरपालिकेचं काम घेतल्यावर डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा असतो आणि जिल्हा नियोजनचं काम जर त्यांनी घेतलं असेल त्याचं टेंडर हे महानगरपालिकेतून लागलं त्याचा पिरियड हा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा 3 वर्षाचा असतो. कुठलंही टेंडर हे डिफेक्ट लायबिलिटीजला धरूनच असतं आणि म्हणून श्री सचिन भेंडे यांनी 3 कामं जिल्हा नियोजनचे आणि 1 काम महानगरपालिकेचं घेतलं असताना डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड हा अजूनही सुरू आहे. त्यांनी लायसन्स सरेंडर केलं तर ते नवीन टेंडरसाठी होतं. जुनं टेंडर जे त्याचा करारनामा हा अबाधित असतो, कायद्याने असतो. मग ज्यावेळी आम्ही हे ऑब्जेक्शन दाखल केलं त्यांना पुरावे दिले आणि सचिन भेंडेंच्या वकिलांनी अशी तिथे पैरवी केली की आम्ही आता कॉन्ट्रॅक्टरच नाही आहे कारण की आम्ही आमचा सरेंडर केला आहे त्यामुळे आम्हाला ते लागू नाही. आणि हा जो 3 वर्षाचा लायबिलिटीज पिरियड आहे हा यांनी सुमोटो स्वतःहून एक पत्र दिलं की हे माझा लायबिलिटीज पिरियडचा जर काही कमी जास्त झालं असेल तर ते माझा जो पैसा महानगरपालिकेत आहे त्या महानगरपालिकेतल्या पैशातून ते दुरुस्त करावे. मग ज्यावेळी दोघांनी पैरवी केली त्यावेळी दराडे साहेब आरो दादासाहेब दराडे यांनी माननीय आयुक्त महोदया यांना एक पत्र दिलं की मी कन्फ्यूज आहे, मी निर्णयाप्रती येऊ शकत नाही आणि म्हणून डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड जो आहे तो हस्तांतरित आहे का की या संदर्भातली संपूर्ण माहिती द्यावी. ती माहिती यायच्या अगोदरच इथे शंकेला वाव आहे की मार्गदर्शन तुम्ही आयुक्त महोदयांना मागितलं आणि तो निर्णय यायच्या अगोदर ते मार्गदर्शन यायच्या अगोदर यांनी निर्णय देऊन दिला की तो जो फॉर्म आहे तो जो नामांकन अर्ज आहे तो स्टँड आहे तो खारिज झाला नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाकडे गेलो. त्यांनी ती केस मुंबईला ट्रान्सफर केली. आज 3 वाजता ज्यावेळेला हिअरिंग झालं त्यावेळी कोर्टाने आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि कोर्टाने असं म्हटलं की मला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागेल आणि जर निवडणुकीचा असा भाग आहे की एकदा जर उमेदवाराची यादी फायनल झाली तर कुठल्याही प्रकारची निवडणूक थांबत नाही आणि माननीय कोर्टाने आम्हाला सांगितलं की तुम्ही इलेक्शन पिटिशन करा आणि या पद्धतीचे निर्देश आम्हाला या संदर्भातले कोर्टाने दिले आणि म्हणून आपण आज ही केस विड्रॉ केली आहे कारण सध्या
नाताळाची सुट्टी असल्यामुळे कोर्ट बंद आहे आणि म्हणून या संदर्भातला आम्ही निर्णय केला की आता आम्ही जनतेच्या अदालतमध्ये जाऊ आणि त्यांना सांगू